काठापर्यंत भरपूर पुरण पसरलेली ही पुरणपोळी दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली तरीही ती तेवढीच मऊ लुसलुशीत राहावी यासाठी जरा सुद्धा मैदा न वापरता गव्हाच्या कणकेपासून ही पुरणपोळी बनवणार आहोत। बरं, ही कणिक बघा अशी मळून झाली की नंतर यामध्ये भरपूर पाणी घालून हे पीठ आपण तिंबत ठेवणार आहोत। तर पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला पुरण तयार करून घेऊ आणि नंतर ही कणिक कशी मळायची ते पाहू। या वाटीने 1 वाटी चण्याची डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतली आणि नंतर ती डाळ साधारण 1 तासभर अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली। डाळ अशी नखाने तोडून पाहिली तर बघा डाळ आतपर्यंत अगदी व्यवस्थित भिजली गेली। कुकरच्या साधारण 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ही डाळ पूर्णपणे शिजली जाते। आता ह्या पाण्यासकटच ही डाळ मी उकडणार आहे। तसेच पुरणाला जर एकसारखा पिवळा रंग हवा असेल तर नंतर पुरणामध्ये हळद घालण्यापेक्षा ही डाळ उकडतानाच आता यामध्ये चिमूटभर हळद घालावी। तसेच याची चव अजून वाढावी यासाठी चवीप्रमाणे मीठ घालावं। आपल्याला जर कटाची आमटी बनवायची असेल तर यामध्ये नेहमीपेक्षा दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे उरलेल्या पाण्याची आपण आमटी बनवू शकता। आता याचं झाकण लावून साधारण 3 ते 4 शिट्ट्या करायच्या, म्हणजे ही डाळ आतपर्यंत मऊसूत शिजली जाते। कुकर थंड झाल्यावर बघा ही डाळ सुद्धा आतपर्यंत शिजलेली आहे। पुरण गाळताना ते पटकन गाळता यावं यासाठी ही डाळ चांगली शिजणं फार गरजेचं आहे। आता एका चाळणीमध्ये ही डाळ घालून शक्य तेवढं याचं पाणी निथळायचं। सुरुवातीलाच यातील जास्तीचं असं पाणी काढलं म्हणजे पुरण पातळ होत नाही। तर हे बघा हे सर्व पाणी मी असं निथळून घेतलं। शिल्लक राहिलेल्या या कटाची आपण आमटी बनवू शकता। सुरुवातीला गॅस मध्यमच ठेवला आहे आणि शक्य तेवढी ही डाळ अशी मॅश करायची, म्हणजे नंतर पटकन पुरण गाळता येतं। ही डाळ अशी मॅश केली की नंतर बघा आपण 1 वाटी डाळ घेतली होती त्यासाठी बरोबर 1 वाटी गूळ घ्यायचं। एवढं हे प्रमाण अगदी योग्य आहे, पण आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल तर यापेक्षा अजून 1 चमचा भरून गूळ घालावं। तर यामध्ये हे गूळ घातलं की मग मात्र गॅस कमीच ठेवायचा। आता पुढची सगळी प्रोसेस अगदी कमी गॅसवर आपण करणार आहोत आणि गूळ घेताना सुद्धा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे एकाच वेळी असं सगळा गूळ वितळला जातो। हे मिश्रण सुरुवातीला बघा असं पातळ दिसतं, पण जसं शिजत जातं तसं आपोआपच याचा गोळा बनू लागतो। यामध्ये गूळ असल्यामुळे हे तळाला लगेच करपण्याची शक्यता असते, त्यामुळे हे पुरण सतत असं परतत राहायचं। सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि आता बघा हे पुरण थोडंसं असं घट्ट होत आलंय। आता आपल्याला हवं असेल तर यामध्ये वेलची पूड घालू शकता किंवा इथे मी ही जायफळ थोडंसं असं किसून घालते। हे मिश्रण बघा थोडंसं असं घट्ट होत आलंय, पण अजूनही पूर्ण पुरण तयार झालं नाही। बरं, पुरण अगदी व्यवस्थित तयार झालं की नाही ही ओळखण्याची सुद्धा एक खास ट्रिक आहे। तर सुरुवातीला बघा पुरण पातळ होतंय, आता बघा याचा घट्टसर असा गोळा बनू लागतो। शिवाय यामध्ये चमचा ठेवल्यावर तो अगदी सरळ असा उभा राहतो। हा चमचा बघा अजिबात हललेला नाही, असा सरळ उभा राहिला की समजायचं अगदी परफेक्ट पुरण झालेलं आहे। आता मात्र सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे हे पुरण गरम असतानाच आपल्याला ते गाळून घ्यायचं, कारण एकदा का हे पुरण थंड झालं की नंतर गाळायला बराचसा वेळ लागतो। सुरुवातीलाच आपण डाळ मॅश करून घेतली होती, त्यामुळे आता मात्र हे पुरण गाळायला तसा फारसा वेळ लागणार नाही। तर हे बघा गरम असल्यामुळे अगदी पटापट हे असं गाळलं जातं आणि मस्त लोण्यासारखं मऊसूत असं हे पुरण तयार झालं। बऱ्याच वेळी काय होतं, जास्त प्रमाणात आपल्याला पुरणपोळ्या करायच्या असतात, पण ऐनवेळी मात्र पुरण बनवणं, कणिक मळणं हे फार अवघड होतं। तर त्यासाठी आदल्या दिवशी सुद्धा आपण असं हे पुरण तयार करून ठेवू शकता। एकदा का हे पुरण बनवून झालं की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि हे पुरण सुद्धा बघा असं एवढं मऊसूत गाळलं गेलं की नंतर पोळी लाटताना सुद्धा ती फाटत नाही। तर हे पुरण तयार आहे। आता कणिक मळूया। तर त्यासाठी 1 वाटी भरून हे गव्हाचं पीठ घेतलं। मैद्याचा जरा सुद्धा वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी व्हावी यासाठी हे कणिक चांगलं भिजवणं फार गरजेचं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ घातलं। बरं, हे सुरुवातीला चांगलं असं मिसळायचं आणि मग यामध्ये थोडं पाणी घालून याची कणिक भिजवायची। तर ही कणिक
कणिक सुद्धा फार पातळ न मळता नेहमी चपातीसाठी जसं मळतो त्याच पद्धतीची मळायची आहे। मळून झालं की सर्वात शेवटी यावर थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा 1-2 वेळा हे तेल यामध्ये मुरवायचं। तर मैदा न वापरता सुद्धा कणकेला चांगली लवचिकता यावी आणि लाटताना पोळी फाटू नये यासाठी हे पीठ आपण तिंबवणार आहोत। तर त्यासाठी एखादा सुती कापड घ्यायचा, यामध्ये ही कणिक भरायची आणि अशी पुरचुंडी बांधून यामध्ये हे पाणी ओतायचं। कणकेच्या अगदी वरपर्यंत हे असं पाणी आलंय। साधारण 10 ते 15 मिनिटे तरी हे असंच ठेवायचं। पुरचुंडी बाहेर काढल्यानंतर यावर दाब देऊन यातील जास्तीचं पाणी बाहेर काढायचं। आता बघा, या कणकेला फार जास्त पाणी सुद्धा लागलेलं नाही। यामध्ये साधारण 1-1.5 चमचा भरून तेल घालायचं आणि हे कणिक पुन्हा 1-2 वेळा मळायची। आता पाहूनच समजतंय या कणकेला छान असा लवचिकपणा आलेला आहे। कणिक मळतानाच समजतंय अगदी मऊसूत पीठ झालंय, पण हाताला वगैरे अजिबात चिकटत नाही। कणकेला असा लवचिकपणा आला म्हणजे मैदा न वापरता सुद्धा जेवढी पातळ आपल्याला पोळी लाटायची असेल तेवढी पातळ लाटू शकता। तर अशी ही कणिक मळून झाली की मग मात्र याचे छोटे छोटे गोळे बनवायचे, म्हणजे अगदी पटपट आपल्याला पोळ्या लाटता येतील। पोळ्या लाटताना सुद्धा अगदी पटकन लाटता याव्या, पोळपाटाला चिकटू नये यासाठी एक सुती कापड बांधलं। पोळपाटावर असं कापड बांधलं म्हणजे जास्तीचं कोरडं पीठ सुद्धा या कापडाला राहतं आणि पोळी पिठूळ होत नाही। आपण तयार केलेल्या पुरणाचा सुद्धा एवढा मोठा हा मी गोळा घेतला आणि कणकेचा बघा अगदी छोटा किंवा त्यापेक्षा अर्ध्या आकाराचा गोळा घेतलाय। कणकेचा गोळा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचा आणि आपण मोदकामध्ये सारण भरतो त्याच पद्धतीने याची अशी पारी करायची आणि यामध्ये हे पुरण घालायचं। कणकेच्या दुप्पट पुरण आहे त्यामुळे हे गोळा मात्र अगदी व्यवस्थित असा बंद करायचा। आता मात्र लगेच याची पोळी न लाटता यावर थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि हाताने शक्य तेवढं हे पुरण असं पसरायचं, म्हणजे अगदी कडेपर्यंत ते पसरलं जातं। बरं, सुरुवातीलाच हे पुरण कडेपर्यंत पसरलं म्हणजे नंतर एका बाजूला कणिक एका बाजूला पुरण असं होत नाही। आता पोळी लाटताना सुद्धा बघा फक्त कडाकडांमध्ये मी फिरवत आहे। लाटण्यावर सुद्धा फार जोर न देता फक्त कडांमध्ये असं फिरवायचं, म्हणजे ही पोळी बघा अशी पातळ लाटता येते। तवा सुद्धा चांगला गरम झालाय आणि गॅस नेहमी मध्यमच ठेवायचा। यावर अगदी पटकन ही पोळी घालायची आणि वर थोडीशी असे फोड येऊ लागले की मग ही पोळी उलटायची। फार वेळ जर ही पोळी ठेवली तर मात्र पोळी वातड होऊ शकते आणि पुरणाची पोळी असल्यामुळे फार वेळा अलटी पलटी न करता शक्य तेवढा 1 ते 2 वेळाच ही पोळी पलटून आपण भाजून घेणार। एकदा का ही पोळी पलटली की नंतर मात्र कडेला असं पातळ केलेलं तूप घालायचं। पोळी भाजताना सुद्धा लक्षात ठेवायचं, म्हणजे गॅस अगदीच बारीक ठेवला तर पोळी वातड होऊ शकते आणि फार मोठा केला तर पोळी लगेच जळू शकते। त्यामुळे मध्यम गॅसवरच ही पोळी अशी टम्मकन फुगवायची। पुरणपोळी फार नाजूक असल्यामुळे आता मात्र उलटण्याने सारखी अलटी पलटी करायची नाही। तर कणिक पाण्यामध्ये तिंबून ठेवलं होतं त्यामुळे या पोळ्या बघा छान अशा मऊ लुसलुशीत होतात आणि विशेष म्हणजे एकदा बनवलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा एवढेच छान मऊसूत राहतात। तर अशाच पद्धतीने या सर्व पोळ्या मी बनवून घेते। तर काटापर्यंत भरपूर पुरण भरलेल्या या पुरणपोळ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवा। शिवाय अशा पद्धतीने कणिक तिंबवून मग त्याच्या पोळ्या केल्या म्हणजे कणकेच्या दुप्पट जरी पुरण भरलं तरीही या पोळ्या बघा जरा सुद्धा फाटत नाहीत। तुम्हाला या पुरणपोळ्या बनवायची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।